एसटीच्या ई बसेससाठी चार्जिंग स्टेशनचे जाळे उभारा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महामंडळाला निर्देश. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा येथील निवासस्थानी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या ई बसेस संदर्भात बैठक झाली. याप्रसंगी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की पर्यावरणपूरक ई बसेस ज्या मार्गावर चालवायच्या आहेत त्या मार्गाचा कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाने अभ्यास करावा. पुरवठादारांकडून बस प्राप्त होताच त्या बसेसचे पुढील 7 दिवसात निरीक्षण करावे आणि या बसेसकरिता एक इकोसिस्टीम तयार करावी. ज्या मार्गाने खासगी बसेस धावतायत त्या मार्गांचाही अभ्यास करून ई बसेसचा पर्याय तयार ठेवावा. राज्य शासनाच्या विद्यमान ई वाहन धोरणाअंतर्गत वाहतूक व्यवस्थेत ई बसेसचा वापर वाढवण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. या धोरणानुसार 1500 ई बसेसना बसच्या किमतीच्या 10% किंवा कमाल 20 लाख रुपये इतके अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सध्या जीसीसी मॉडेलवर 5000 बसेसचा महत्वाकांक्षी प्रकल्प राबवत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केलंय. नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूरमध्ये. भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप. जीएसटी सूट मिळाल्याचा घ्या फायदा. नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा. पद्मजा मोटर्स, विमानतळ जवळ, होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर. मोबाईल 8600 02 26 17.